प्रश्न क्रमांक 8 महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, आपण हा प्रश्न वाचला अध्यक्ष महाराज. तर याच्यामध्ये आम्ही प्रश्नात विचारला होतो की राज्यातील अधिकाधिक नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य या दोन्ही योजनेअंतर्गत मोफत आणि कॅशलेस उपचार देणे बंधनकारक असून याचा एकत्रित लाभ मिळावा यासाठी शासनाने शासकीय रुग्णालयाबरोबरच खाजगी रुग्णालयाला योजना आणण्याचा निर्णय दिनांक 2 डिसेंबर 25 रोजी त्या दरम्यान केलेला आहे. काही खरे आहे का? आपण सांगितलं अंशतः खरे आहे. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न जो आहे आपला ते अतिरिक्त पैसे घेण्याचा, तो सुद्धा आपण म्हटलं की याच्यामध्ये आपण म्हटलं की 2 जुलै 2012 रोजी तत्कालीन राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू झाल्यापासून सदर आरोग्य संरक्षण योजनेत खाजगी व रुग्णालयाचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि दुसऱ्या क्रमांकात त्यांनी सांगितलं की आपण जे सांगितलं दुसऱ्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे हे खरे आहे. आपण मान्य केलेलं आहे की या ज्या तक्रारी आपल्याकडे येतात आणि दवाखाने ज्या पद्धतीनं या रुग्णांना लुटतात, या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण फुल प्रूफ, कारण की आखरी हा शासनाचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे. हॉस्पिटल सर्रास लुटतात, त्या रुग्णाकडूनही पैसे घेतात आणि आपल्याकडूनही पैसे घेतात. आणि म्हणून फुलप्रूफ योजना करण्याच्या बाबत आरोग्य विभाग काय योजना करेल आणि जेणेकरून रुग्णांना पैसे लागणार नाही अशा पद्धतीच्या आपण काय SOP तयार करणार त्याबद्दलची भूमिका आपण स्पष्ट करावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नामध्ये महात्मा फुले आरोग्य योजना जी आपली महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे, या योजनेमध्ये काही हॉस्पिटल्सचे पैसे अशा पद्धतीने घेतात आणि आपल्या मूळ योजनेच्या उद्देशालाच हळहळ फासतात. त्याच्याबद्दल आपण काय कारवाई करणार आहात आणि कारवाईच नाही तर एक SOP करून अशा पद्धतीच्या घटना घडू नये त्यासाठी शासन काय निर्णय घेईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली. मी आपल्याला सांगतो की महात्मा फुले आरोग्य योजना ही मुळातच एकही रुपये लोकांच्याकडून घ्यायचा नाही, याच उद्देशानं त्यांना आपण MOU करून घेतोय. ॲग्रीमेंट झाल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी तिथला असणारा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आणि आमची सगळी यंत्रणा काम करते. या सगळ्यानंतर सुद्धा अशा पद्धतीच्या काही घटना होत असतात, याच्याबद्दलच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. त्यामुळेच प्रश्न जो आपला प्रश्न क्रमांक 2 विचारला आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितले की हो हे खरे आहे. त्याच्यानंतर आपण साधारणतः एकूण 338 प्रकरणांमध्ये आम्ही एकतर 60,47,000 इतका दंड अंगीकृत केला आहे. यातली 12 हॉस्पिटल आपण याच्यामध्ये यांच्यावर कारवाई केली, त्यांना काढून टाकलं. आणि त्याच्यानंतर आता परत आपण जे दुसरा प्रश्न विचारला की आयुष्यमान भारत योजनासुद्धा आता हे आपल्या ह्या महात्मा फुले आरोग्य योजनेबरोबर जोडली आणि त्याच्यामुळं 1300 जे आपले अगोदरचे आजार होते 1356 ते आता 2399 झाले. म्हणजे आजाराची संख्या वाढवली. आजाराच्या संख्येबरोबर त्यांचे पॅकेजेससुद्धा वाढवले आणि त्यामुळे पॅकेजेस वाढवल्यानंतर एकाही हॉस्पिटलनं अशी चूक केली तर ती आम्ही जरासुद्धा कबूल करणार नाही. आता याच्यासाठी आपण असं केलं की या सगळ्या योजनेमध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी AI माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीची एखादी घटना झाली तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई आपण करतोय. आपण AI माध्यमातून याच्यावरती अशा पद्धतीच्या हॉस्पिटलची कुठली तक्रार असेल तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही तात्काळ कारवाई करतोय. चला लोणीकर. अध्यक्ष महोदय, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे आरोग्य मंत्री, तुमचं नाव नसताना दिलं ना तुम्हाला. सन्माननीय पटोले साहेब, आपण जो प्रश्न विचारला प्लीज सन्माननीय पटोले साहेब, आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगेन की आपण एक जिल्ह्याचे पालकमंत्री, तिथले सन्माननीय आमदार आणि 3 अशासकीय सदस्य यांच्या अध्यक्षतेखालची एक बैठक आपण आयोजित केली, एक कमिटी आपण स्थापन केली. या कमिटीच्या माझी फक्त विनंती सगळ्या आमदार महोदयांना आहे की या कमिटीच्या बैठका व्हायला पाहिजेत आणि आपल्या सगळ्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले आरोग्य योजनेच्या कामकाजाचा दर 3 महिन्यांनी आढावा घेण्यासंदर्भात आपण एक बैठक, मी सांगतो तुम्ही उत्तर द्या. मी आपल्याला सांगतो, मी मंत्री झाल्यानंतर पहिलं काम काय केलं असेल तर ही कमिटी नेमली. या कमिटीच्या माध्यमातून जोपर्यंत लोकप्रतिनिधी याच्यावरती मॉनिटरिंग करणार नाहीत तोपर्यंत ही योजना अधिक यशस्वी होणार नाही. माझी विनंती आहे की या बैठकीच्या निमित्तानं आढावा झाला पाहिजे. डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरांच्यावर ज्यांच्यावर चूक असेल
त्यातला कुणालाही आपण या सगळ्या गोष्टींमध्ये जर चूक असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यामध्ये आम्ही कुठेही मागाटणार नाही. सुनील प्रभू. हा सुनील प्रभू. अध्यक्ष महोदय, माननीय ऐका जाधव सर सुनील असं प्रभू. आहे की माननीय आरोग्यमंत्र्यांचा उद्देश चांगला आहे, पण वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले असू दे, पंतप्रधान आरोग्य योजना असू दे किंवा तुमची आणखी कोणती योजना असू दे, त्या इस्पितळात गेल्यानंतर त्या हॉस्पिटलची मेंटॅलिटी अशी असते की त्याला इन्स्ट्रुमेंट दिलं जातं, त्याची योजना बसवली जाते आणि ऑपरेशन करणारा डॉक्टर जो आहे ना तो अतिरिक्त पैसे देतो. तर जोपर्यंत रिलेटिव्ह अतिरिक्त पैसे देत नाही तोपर्यंत त्याचं ऑपरेशन होत नाही. आणि तुम्ही जे म्हणताय ना कॉर्डिनेटर, ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या योजना ज्या हॉस्पिटल तुम्ही दिल्यात ना त्या हॉस्पिटलच्या दरवाजामध्ये मोठा बोर्ड लावा आणि सांगा की या कॉर्डिनेटरची या योजनेबद्दल तक्रार असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा. अनेक लोक अशी आहेत की जी सैरावैरा फिरतात, त्याला कळत नाही आपण काय करावं. आणि आपण जे म्हणताय की जी कमिटी आपण टाकली आहे तिथे लोकप्रतिनिधी असले पाहिजे, त्याचे आम्हाला एकदा पाठवा नंबर, फोन नंबर बैठका. मुंबई शहरामध्ये रोज पेशंटचे नातेवाईक अशा योजनांमध्ये ऑपरेशन करताना काही हॉस्पिटल अशी आहेत की त्याला लुटतात आणि या लुटणाऱ्या हॉस्पिटलवरती कारवाई होईल, दंड होईल, पण त्या माणसाच्या नातेवाईकाला जो त्रास होतो, ऑपरेशन ज्या पद्धतीने लेट होतं आणि त्याची जी गैरसोय होते आणि पैसे अशा पद्धतीने घेतले जातात, लाख, 1.5 लाख, पावणे 2 लाख. सत्य आहे. सामान्य माणसाचं मी प्रश्न विचारतो, सामान्य माणसाचं दुःख बोलतो मी प्रश्नातून. आणि मग अशावरती आपण टाइम बॉन्ड कार्यक्रम काय आहे आणि नेमकं काय करणार आहात आणि तुमची कमिटी कोणती आहे, त्याचे नंबर कोणते आहेत, कोऑर्डिनेटर कोण आहे हे एकदा त्या हॉस्पिटलमध्ये लिहा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना पण त्या कमिटीवरती घ्या. अध्यक्ष महोदय, आरोग्याच्या या सगळ्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या योजनेमध्ये सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी विचारलं की ज्या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये पेशंट गेला की पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्याकडे अतिरिक्त पैसे घेतले जातात आणि मगच त्या सगळ्या ऑपरेशन केले जातात आणि मग मूळ योजनेच्या आपल्या सगळ्या योजनेलाच आपण हरताळ फासतोय. माझी विनंती आहे की या योजनेमध्ये एक पैसा कुणी घेतला तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यासाठी आम्ही काम करतोय. मी तुम्हाला सांगतो साधारणतः आता नाही बसून विचारू नका. हॉस्पिटल नाही, बसून विचारलेला उत्तर देऊ नका मंत्री महोदय. प्रभू साहेब, दोन्ही बसून विचारलं तर उत्तर देऊ नका. की हॉस्पिटलमध्ये आपली योजना त्याच्यासाठी पॅकेजेस वाढवून दिली. बरेचसे हॉस्पिटल बरोबर आम्ही डायलॉग केले, त्यांना आम्ही मिटिंगला बोलवलं, त्यांच्या सगळ्या कंप्लेंट केल्यानंतर आम्ही त्याला सांगितलंय योजनेमध्ये पॅकेजेस वाढवून दिलेत, एक चूक झाली तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार. आणि असं झाल्यानंतर सुद्धा जर कुठं असेल तर आपण सगळ्यांनी, माझी विनंती आहे, एका बाजूला आपणही आपल्या मतदारसंघात रिव्ह्यू घेतला पाहिजे, आपल्या जिल्ह्यात रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि एक सिंगल तक्रार असेल तर आमच्याकडे दिली तर त्याच दिवशी त्याच ठिकाणी आम्ही कारवाई करणार. शंकर जगताप, चला रत्नाकर गुट्टे विचारा ना बाबा. नाव विचारायला मिळतं असं नाहीये. मंत्री महोदयांनी 338 प्रकरणामध्ये 60,47 लाख दंड वसूल केल्याचे सांगितले आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात तक्रार येत असतील तर शासनाने अशा रुग्णालयाची योजनेतील मान्यता रद्द करण्याची किंवा तात्पुरती निलंबित करण्याची किती प्रकरणात कारवाई केली आहे त्याची जिल्हानीय माहिती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय देतील का? दुसरा प्रश्न माझा आहे, अकोला जिल्ह्यातील 12 तक्रारी प्राप्त झाल्याचे उत्तरात नमूद आहे. या तक्रारी कोणत्या खाजगी रुग्णालयाविरुद्ध आहेत आणि त्या रुग्णालयाने घेतलेली रक्कम पूर्णपणे परत करण्यास शासनाने बाध्य केले आहे का? तसे संबंधित रुग्णालयावर किती दंड प्रस्थापित केला आहे का? तिसरा प्रश्न आहे माझा, प्रश्न विचारतोय. तिसरा प्रश्न आहे माझा, मंत्री महोदयांनी सांगितले की उर्वरित 266 प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा, टाइम लिमिट निश्चित करण्यात आली आहे का? कारण चौकशी लांबणीवर पडल्याने रुग्णांना न्याय मिळत नाही, विलंब होत आहे. याबाबत शासन काय उपाययोजना करणार? राज्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांवर उपचाराची संख्या व दर वाढविण्याचे सांगितले आहे, परंतु अनेक खाजगी रुग्णालय पॅकेज दर कमी असल्याचे कारण देऊन रुग्णालयामध्ये अतिरिक्त पैसे घेतात अशी तक्रार आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन पूर्णकरण किंवा दरवाढ करण्यात विचार करीत आहे का? एखादा प्रश्न आम्ही विचारतो, आम्हाला विचारू द्या ना. उत्तर दिलं ना तुम्ही, विचारता त्या प्रश्न. नाही, माझे प्रश्न माझा प्रश्न होता. एक तर आम्हाला बोलायला संधी मिळत नाही, प्रश्न आमचा होता, तो माझा प्रश्न होता. मंत्री महोदय, नाही, आणखीन माझा एक प्रश्न आहे. आणखीन शासनाने आयुष्यमान ऍप तयार केलेले सांगितले आहे, परंतु ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना या ऍपची माहिती नसते.
त्यामुळे तालुका व जिल्हा स्तरावर हेल्पलाईन तक्रार निवारण केंद्र किंवा विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्याचा शासन काही प्रस्ताव आहे का? असेल तर ते किती दिवसात करणार? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य रत्नाकर गुट्टेवार साहेबांनी जे प्रश्न विचारले त्यातला पहिला प्रश्न असा होता की अकोल्यामध्ये ज्या पद्धतीच्या तक्रारी झाल्या त्याच्यावरती कारवाई काय केली? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्या लोकांच्यावरती जे दोषी आहेत त्या लोकांना 5 पट दंड, शांत ठेवा. त्यांचा आपल्याबरोबरचा असणारा MOU रद्द केलाय. त्याच्याही पलीकडं मी तरी अशा सूचना दिलेत की यातल्या जे वारंवार चुका करणाऱ्या अशा किमान 5 लोकांवरती तरी FIR दाखल केले पाहिजेत, कारण यापूर्वी याचं राईट मॉनिटरिंग इतकंसं होत नव्हतं. आता ही योजना इतक्या प्रभावीपणाने जेव्हा आपण राबवतो तेव्हा अशा चुकीच्या लोकांना आमच्याबरोबर घ्यायची काही गरजच नाही. त्यामुळे यातल्या काही जे चुकीचे लोक असतील त्यांच्यावरती आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून FIR सुद्धा आपण दाखल करतोय की ज्याचा एक चांगला मेसेज जाईल की चुकीचं काम इथं आपण सहन करणार नाही. दुसरा भाग आपण जो विचारला की या सगळ्यांच्या बरोबरीनं भविष्य काळामध्ये याच्यावरती आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत, तर मगाशी सन्मान्य पटोले साहेबांनी जे विचारलं, आता AIचं जे आपण ॲप आणलंय त्यामुळे इतक्या चुकीच्या लोकांवरती कारवाई झालेल्या आहेत की आपल्याकडनंच माझ्याकडे कोण येऊ नयेत. माझी विनंती सगळ्या आमदार महोदयांना आहे, आपण योग्य गोष्टी करतोय. ही योजना प्रभावीपणाने राबवली. राज्याच्या बजेटमधलं 50% बजेट आमच्या विभागाचं इथं देतोय आम्ही साहेब. त्यामुळे हे योग्यच राबवली तर सगळ्या लोकांचे आशीर्वाद आम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे अशा चुकीच्या लोकांवरती कारवाई करताना आपल्या सगळ्यांचं सुद्धा सकारात्मक सहकार्य मिळालं तर ही योजना आपल्या सगळ्या सामान्य नागरिकांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी ती मीटिंग जी आपण म्हटलं पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीच कमिटी केली, त्याला माझा उद्देश असा आहे की त्यामध्ये आमचा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर हा सगळ्या आमदार महोदयांना भेटला पाहिजे, योजना त्यानं समजून सांगितली पाहिजे, तुमच्या सूचना घेतल्या पाहिजेत. अजून सुद्धा जुन्या सवयी मोडल्या नसल्यामुळं अशा ठिकाणी कुठे निदर्शनास आला असेल तर त्याचा सुद्धा अधिवेशन संपण्यापूर्वी आढावा घेऊन आपल्या सगळ्यांच्याकडे मी त्याची वितरित करतो. चला, बबनराव लोणीकर. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय अतिशय चांगली उत्तरं देतात. मला पॉइंटेड मुद्दा मांडायचा आहे. मंत्री महोदय, आपल्या विभागाचं काम चांगलं आहे, आपण चांगलं काम करताय. देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी, मुख्यमंत्री महोदयांनी या राज्यातल्या आणि देशातल्या 100 कोटी लोकांसाठी आयुष्यमान भारत योजना आणलेली आहे. राज्य सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना आणलेली आहे. या दोन्ही योजना एकत्रित आहेत. अनेक घटना अशा आहेत की आता आमचे विठ्ठल कदम नावाचे डोळीचे शेतकरी आहेत, बबनराव, त्यांचं आपण बायपास व्यक्तिगत करायचं विचारणार आहे. होते. अध्यक्ष महोदय, अरे तुम्ही थांबा ना. चला, प्रश्न विचारा. आपण प्रश्न विचारा. त्यांचं बायपास करायचं आहे. विठ्ठल कदम यांचं 6 लाख रुपये केंद्र आणि राज्य सरकार देतं, मात्र त्यांना फक्त 1 लाख रुपये मिळतात. बायपासला 1 लाख रुपयात होत नाहीये. 2 महिन्यापासून ऑपरेशन थांबलेलं आहे. त्याच्यामुळं केंद्राचे 3 लाख, राज्याचे 3 लाख असतानाही फक्त विठ्ठल कदम यांना 1 लाख रुपये आता हे व्यक्तिगत मंजूर प्रश्न करू ते असं कुठून सांगितलेलं आहे. विचारणार? त्याच्यामुळं वरिष्ठ सदस्य जर असे प्रश्न 6 विचारणार, लाख रुपये एवढे या वरिष्ठ लाभार्थ्यांना सदस्य बायपास साठी देणार काय? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य लोणीकर साहेबांनी जो प्रश्न विचारला, आमच्या योजनांमध्ये 1 लाख रुपयाची गरज नाही. आमची योजना ज्याच्यामध्ये बायपास असेल काय असेल त्याचे नॉर्म्स क्लिअर आहेत. आयुष्यमान भारत ज्या वेळेला आम्ही आमच्याबरोबर जोडलं त्यावेळेला आमच्या चार्जेसमध्ये सुद्धा वाढ झाली. त्यामुळे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन करताना 1 रुपये सुद्धा द्यायची गरज नाही. मी आपल्याला सांगतो, असं कुठलं हॉस्पिटल उशीर करत असेल तर आपण त्याच्याबद्दल सांगा. फक्त एक विनंती अजून करतो, कारण या निमित्ताने एक संधी मिळते. या सगळ्या योजनेबरोबर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ग्रामीण रुग्णालयामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा ही योजना आपण प्रभावीपणाने राबवतोय. त्यामुळे त्याचा वापर आपल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी सुद्धा आपण पुढाकार घ्यावा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी मंत्री महोदयांना अतिशय धोरणात्मक प्रश्न विचारतो की आपली महात्मा ज्योतिराव फुले जनधन योजना आणि आयुष्यमान भारत योजना केंद्र सरकारची, आपण 5 लाख रुपयापर्यंत त्याची आर्थिक स्थिती न बघता प्रत्येकाला त्याचे उपचार मिळावे हा कायदा केला, एक खरी गोष्ट आहे का? आणि जर असेल तर एसटी महामंडळाचे जे कर्मचारी, ड्रायव्हर, कंडक्टर्स आहेत ते अत्यंत गरीब आहेत, त्यांना कमी पगार मिळतो, त्यांना ही योजना लागू नाही असं मला कळतं. जर लागू असेल तर धन्यवाद, नसेल तर आपण त्यांना ती लागू करणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य भास्कररावजी जाधव साहेबांनी जो प्रश्न विचारला, मी मुद्दाम सगळ्या सभागृहाला सांगू इच्छितो, राज्यातल्या पांढरं रेशन कार्ड असणाऱ्या त्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा ही योजना आहे.
त्यामुळे माझी विनंती आहे की या योजनेचा लाभ महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ सगळ्यांना सुद्धा आहे. त्यामुळे एस टीचा ड्रायव्हर कंडक्टर असेल, इतर सगळे लोक असतील, या सगळ्यांना सुद्धा ही योजना असल्यामुळे या योजनेचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशा पद्धतीचा प्रयत्न आपण करूया. रणधीर सावरकर.